सगळ्यात महत्त्वाचं, अशा पेशंटनी पहिल्यांदा आपल्याला सेकंडरी हायपरटेन्शन आहे का हे समजून घ्यावं आणि त्याच्यासाठी ट्रीटमेंट करावी. बराच वेळा असं होतं की ते किडनीचा रोग आहे आणि त्याच्यामुळे हायपरटेन्शन आहे, पण आपण किडनीच्या रोगाची ट्रीटमेंट न करता बीपीच्या गोळ्या फक्त घेत बसतो. तर असं न करता ज्यावेळी अशा प्रकारचा आजार असेल त्यावेळी आपण कार्डिओलॉजिस्टला किंवा आपल्या फिजिशियनला दाखवून घ्यावा. बाकीचा कुठला किडनी, ॲड्रेनालिन, थायरॉईड अशा कुठले आजार आपल्याला आहेत का हे याची जाणीव करून घ्यावी, याच्या टेस्ट करून घ्यावे. तो जर रोग आपण बरोबर केला, त्या रोगावर जर आपण व्यवस्थित ट्रीटमेंट केली तर नक्कीच आपला ब्लड प्रेशर जो आहे तो कमी येऊ शकतो. आणि असा कन्सिस्टंटली वर्ष 2 वर्ष ब्लड प्रेशर वर राहणं हे नॉर्मल नाही. एक तर आपण त्या गोळ्या व्यवस्थित घेत नाही आहे किंवा आपल्या गोळ्याची ट्रीटमेंट जी आहे ती बरोबर नाही आहे किंवा आपण योग्य प्रकारे निदान करून घेतलेलं नाही, हेच याचं कारण होऊ शकतं. नाहीतर अशा प्रकारे BP एवढे वर्ष वर राहणं हे ॲबनॉर्मल आहे.